आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात। आज राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरात मात्र पाऊस काहीसा कमी झालेला आहे। राज्यभरात पावसाची काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर मोहसिन शेख आहेत, याशिवाय गडचिरोलीतून मनीष रक्षमवार आहेत आणि राहुल कुलकर्णी हे सुद्धा आपल्याला आजच्या सगळ्या पावसाबद्दलचे अपडेट्स देणार आहेत। आपण सुरुवात करूयात कोल्हापुरातल्या बातमीनं। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते। नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या 40.5 इतकी पाणी पातळी झालेली आहे। सकाळपासून पावसाचं प्रमाण काहीसे कमी आहे। जिल्ह्यातील 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। राधानगरीच्या 3 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील 79 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय अक्षय राणे यांच्या सौजन्याने ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली कोल्हापुरातली हे दृश्य। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। विशाल, 79 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापुरातल्या पुराचं परिमाण हे या बंधाऱ्यांवरनं ठरत असतं। 79 बंधारे पाण्याखाली गेलेत म्हणजे नेमका अर्थ काय काढायचा आणि पुढची परिस्थिती सावरण्यासाठी प्रशासनानं काय पावलं टाकली आहेत? नक्कीच जसं म्हटलात की 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। खरं तर कोल्हापुरातल्या पुराचा जर का आढावा जर घ्यायचा झाला तर सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि जी या पंचगंगेची जी धोका पातळी आहे ती 43 फूट इतकी आहे। आणि जर 43 फूट ही धोका पातळी ओलांडली तर कोल्हापुरातली पूर परिस्थिती जी आहे ती गंभीर होती आणि त्याच्यानंतर मच्छिंद्री होती, म्हणजेच महापूर जो आहे तो येतो असं समजलं जातं। मात्र जर आजची परिस्थिती पाहिजे झाली तर इशारा पातळी म्हणजे इशारा पातळी 39 फूट ही ओलांडली आणि 40.5 फूट अशी सध्या पातळी आहे। म्हणजेच सध्या इशारा पातळी ओलांडली असली तरी पावसानं थोडीफार विश्रांती दिली। आज दिवसभर पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय, त्यामुळे कुठेतरी थोडाफार दिलासा आहे। कारण राधानगरीचे 7 स्वयंचलित दरवाजे काल उघडलेले होते। रात्री उशिरा हे यातले काही दरवाजे बंद झाले आणि यातले सध्या 3 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। त्यामुळं जो 3 दरवाजांमधून जो विसर्ग सुरू आहे तेवढाच फ्लो पाण्याचा सध्या नदी पात्रांमध्ये असणार आहे। त्यामुळे एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल, कारण आजचं जे पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे नक्कीच राधानगरी धरणाचे उर्वरित जे 3 दरवाजे आहेत त्यातले काही दरवाजे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे। कारण धरण क्षेत्रांमध्ये विशेषतः पावसाचा जोर जो आहे तो कुठेतरी कमी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच एक कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा जो आहे तो पाहायला मिळतोय। मात्र जर हा पाऊस जर का उद्या सुद्धा अशीच परिस्थिती राहिली तर मात्र कोल्हापूरवरचं पुराचं संकट जे आहे ते कुठेतरी टळणार आहे। त्यामुळे प्रशासन जरी अशी परिस्थिती असली तरी प्रशासन हे सध्या अलर्ट मोडवरच आहे। प्रशासन गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। आज पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे। उद्या सुद्धा अशीच परिस्थिती राहिली तर कोल्हापूरच्या डोक्यावरचं पुराचं संकट काहीसं कमी होणार आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल। पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून। जायकवाडीमधून दुसऱ्यांदा पाणी सोडलं जाणार आहे गोदावरी काठच्या गावांना, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमधल्या धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 48 तासात कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे, त्यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। मोहसिन, वरच्या धरणातून म्हणजे नाशिक पट्ट्यातल्या धरणातून आता पाणी सोडलं जाणार आहे, कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाईल। गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। संभाजीनगरमधली काय परिस्थिती आहे ओव्हरऑल, म्हणजे गेल्या 2 दिवसांपासूनचा पाऊस आणि आजची स्थिती आणि प्रशासन उचलत असलेली पावलं, एकूणच सगळी माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस नाहीये, पाऊस थांबलेला आहे। मात्र 2 दिवसापूर्वी जी परिस्थिती होती ती संभाजीनगरकरांना विश्वास बसणारी नव्हती, कारण पहिल्यांदा संभाजीनगर मधल्या 4 चाकी वाहनं अक्षरशः पाण्यामध्ये जे आहे तर बुडाल्या होत्या। नारेगावच्या पळशी भागात ही सगळी परिस्थिती झाली होती आणि त्या परिसरातील शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 4 दिवस झाले अजूनही शेतकरी या सगळ्या संकटातून सावरू शकलेले नाहीये। प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले आहे। असं असताना आता जायकवाडी धरणाचं पाणी देखील विसर्ग करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। काही वेळापूर्वी पाटबंधारे विभागाने जे आहे तर एक पत्र काढलेलं आहे। त्या पत्रानुसार गोदावरी नदीमध्ये म्हणजेच नाशिकहून जे आहे तर जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे। तिकडे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत पाण्याची आवक पाहता जायकवाडी धरणाचे दरवाजे पुढील 48 तासात कोणत्याही क्षणी उघडण्याचा इशारा जे आहे तर दिलेला आहे। त्यामुळे जायकवाडी पुढचं म्हणजे पुढे बीड आणि जालना वगैरे जाणाऱ्या जी गोदावरी आहे
त्या गोदावरीमधले जे गोदाकाठचे लोक आहेत त्यांना जे आहे तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणीही नदी पात्रात उतरू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दुसऱ्यांदा हे जायकवाडीचे दरवाजे उघडले जातात। यापूर्वी देखील 18 दरवाजे उघडण्यात आले होते आणि 2 ते 3 दिवस हे दरवाजे सुरू होते। नंतर आवक कमी झाली, धरणाची पाणी साठ्याची एक लेवल स्थिर झाली आणि त्यामुळे दरवाजे बंद करण्यात आले होते। मात्र आता नाशिकमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग करावा लागतोय आणि आता दुसऱ्यांदा जायकवाडी धरणातून विसर्ग केला जाणार आहे। आता किती दरवाजे उघडले जातात याबाबत थोड्या वेळात माहिती मिळेल। मात्र पुढील 48 तासात म्हणजेच आज रात्री किंवा उद्या सकाळी कोणत्याही क्षणी हे दरवाजे उघडले जाऊ शकतात। त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला किंवा संभाजीनगरला म्हणता येईल मोठा दिलासा या पाण्यामुळे मिळालेला आहे। काही प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। मात्र हा दुष्काळी पट्टा समजला जातो। मात्र या दुष्काळी पट्ट्यात यंदा ऑगस्ट महिन्यातच विहिरीत जे आहे तर तुडुंब भरलेले आहे, धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे आणि कुठेतरी रब्बी हंगामासाठी हे दिलासादायक चित्र म्हणता येईल। अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि पुढची बातमी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधून आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेताळवाडी रुद्रेश्वर इथं पर्यटनासाठी आलेल्या 7 जण पुराच्या पाण्यात अडकले। श्रावणी सोमवार निमित्त रुद्रेश्वर लेणी पाहून परतताना वाहन चालकानं नदी पात्र ओलांडण्याचा प्रयत्न केला। मात्र मध्यभागी असताना अचानक पुराचा प्रवाह वाढला, पाण्याचा लोंढा वाढला आणि हा सगळा प्रकार पाहून स्थानिकांनी अखेर तात्काळ धाव घेत ढकलून हे वाहन किनाऱ्यावर आणलं। त्यातील 3 पुरुष आणि 4 महिलांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। ट्रॅक्टर मालक सत्तार खान मेवाती यांच्या मदतीनं वाहन बाहेर काढण्यात आलं आणि एकूणच पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारं हे धाडस नशिबानं अनर्थ टळलाय। आणि संभाजीनगर नंतर जाऊयात गडचिरोलीमध्ये। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सिरोंचा या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर परिस्थितीमुळे सगळे मार्ग बंद झाले असून भामरागड तालुक्यासह 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। अशा परिस्थितीत महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन भामरागड इथं तळ ठोकून आहेत। तालुक्यातील आरेवाडा इथल्या अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांची प्रकृती अचानक खालावली होती। अशातच पोलीस विभाग, महसूल विभाग यांच्या मदतीनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहतोय गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयाच्या मागे असलेल्या हेलिपॅडवरची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय एका अंगणवाडी सेविकेला इमर्जन्सी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हेलिकॉप्टरमधून भामरागडमधून गडचिरोलीपर्यंत आणण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी मनीष रक्षमवार आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। मनीष, 112 गावांचा संपर्क तुटला आहे, जिल्ह्यात इतरत्र परिस्थिती काय आहे? नक्कीच गडचिरोली जिल्हा हा शेवटच्या टोकावरचा जिल्हा आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट दिलेला आहे, परंतु आज सकाळपासून पावसाची विश्रांती आहे आणि गडचिरोलीमधील भामरागड या सिरोंच्या परिसरामध्ये सीमावर्ती भागामध्ये तो भाग असल्यामुळे म्हणजे छत्तीसगडमध्ये दंतेवाडा, कंकेर आणि नारायणपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्यामुळे तेथील पाणी पर्लकोटा नदीला आल्यामुळे भामरागडला एक बेटाचं स्वरूप आलेलं आहे आणि तिथे 112 गावांचा संपर्क तुटला आहे। ही परिस्थिती सिरोंच्या इथे सुद्धा झालेली आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी जे जिल्हाधिकारी आहे आणि पोलीस प्रशासन आहे यांनी वेळोवेळी उपाययोजना करण्याकरता तिथल्या अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेलं आहे। भामरागडचे जे तहसीलदार आहे ते तहसीलदार यंग असल्यामुळे किंवा पूर्ण जनरेशन इथली यंग अधिकाऱ्यांची असल्यामुळे ताबडतोब ऍक्शन घेण्याकरता ते विचार करत नाही। आज एक महिला जिची प्रकृती खालावली होती तिला उपचाराकरिता मार्ग बंद असल्यामुळे, महत्त्वाचा विषय म्हणजे मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक न होत असल्यामुळे लगेच ही माहिती जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत तर्फे चर्चा करून त्यांनी लगेच एक हेलिकॉप्टर मागवून त्या महिलेला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। आणि आताच्या परिस्थितीमध्ये फक्त भामरागड आणि सिरोंच्यामध्येच पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण की भामरागडमधून येणारा सतत जो पाणी आहे नदीला, पर्लकोटा नदीला येणारा पाणी, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आणि महत्त्वाचा विषय आताच तहसीलदारासोबत बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की 4 तारखेला दिल्लीला काही मुलांची परीक्षा आहे, तर त्यांना सुद्धा ते आता बोटीच्या साहाय्याने नदी पार करून देतील, म्हणजे त्यांना दिल्लीला जाण्याकरता मार्ग मोकळा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। विनोद, धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि एक सुखावह असं पाऊल स्थानिक प्रशासनाच्या मार्फत पाहतोय आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। एकतानगरमध्ये मुठा नदीचं पाणी शिरलंय, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। ड्रोनमधून एकता नगरीची ही परिस्थिती आपण पाहतोय। मुठा नगरीच्या आसपासचा परिसर जलमय झालेला आहे। एकता नगरीमध्ये पाणी शिरलंय आणि सकाळपासूनच तिथं
नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण पुण्यातल्या परिस्थितीची कल्पना त्यांच्याकडनं घेऊयात. राहुल, पुण्यात सुद्धा पूरसदृश परिस्थिती काही भागात आलेली आहे. अर्थात पुण्यातल्या पुराचं परिमाण मोजायचं झालं तर भिडे पूल पाण्याखाली गेला की पुण्यात पूर आला असं समजलं जातं. कालही भिडे पुलावर, पण पुणेकरांची एक वेगळी खासियत म्हणावी लागेल, कारण इतरत्र पुराची स्थिती असेल तर लोक चिंतेत असतात. पुणेकर मात्र पूर बघायला बाहेर मकेविके खात येतात. आजची परिस्थिती काय आहे? त्याचं कारण आहे विनोद की ज्या ठिकाणी मी आता उभा आहे तो एकतानगरचाच परिसर आहे. माझ्या मागे मुठा नदी जोरात वाहते आणि हे नित्याचं झालेलं आहे, कारण पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये जेव्हा बांधकामं होतात तेव्हा ह्याच्यापेक्षा काहीच वेगळी परिस्थिती होत नाही. गेल्या वर्षी काय झालं की रात्रीच्या वेळेला पाणी सोडलं आणि त्यामुळं ते नियंत्रित करणं आणि लोकांना बाहेर काढणं कठीण झालं. छान आहे, विहंगम दृश्य आहे की मुठा अशी भरभरून वाहते आहे आणि पुण्यातले सगळे झेड ब्रिज असेल किंवा आता भिडे पूल असेल हे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत. कारण आज सकाळी जेव्हा 10 वाजता 32,000 ते 33,000 क्युसेक्सनी कडक वासल्यातनं पाणी सोडायला सुरुवात झाली, त्यानंतर हे अशा पद्धतीचं पाणी एकतानगर आणि परिसरामध्ये यायला लागलं आणि मग महापालिकेने इथे जी काही यंत्रणा असते पूर नियंत्रणासाठीची, पोकलेन असेल किंवा पुणे महानगरपालिकेचे टँकर्स असतील ते आणलेले आहेत. त्यानंतर एक छोटासा कक्ष इथे स्थापन केलेला आहे आणि लोक अर्थात काळजी घेऊनच होते, कारण त्यांना तशी कल्पना दिलेली होती. काही प्रमाणात इथे सैन्य दलाला सुद्धा पाचारण करावं लागलं होतं, कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून. ॲम्ब्युलन्स पण आहेत, पण पूर्णपणे स्थिती नियंत्रणामध्ये आहे. कारण पुन्हा पाऊस थांबलाय. एक महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आपण सांगूया, कारण मी पुणे वेधशाळेमध्ये जाऊन पूर्ण जो ग्राफ आहे तो समजून घेतला आणि असं लक्षात येतंय की कमी दाबाचा जो पट्टा तयार झालेला होता तो आता पूर्णपणे विरळ झाला आहे आणि नागपूरचा काही भाग आणि मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं आता दृश्य दिसतंय आपल्याला की अजूनही आभाळ आहे, परंतु पुढच्या 48 तासामध्ये पाऊस फार पडणार नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. फक्त घाट माथ्यावरती जो काही सह्याद्रीचा घाट माथा आहे तिथे मात्र रेड अलर्ट आहे आणि त्यामुळं आज जशा काही प्रमाणामध्ये शाळा बंद होत्या तसं काही भागामध्ये होऊ शकतं. पण ही एक चांगली बातमी आहे की उत्तर महाराष्ट्राचा जळगाव वगैरे हा भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये, कारण जळगावमध्ये पाऊसच फार कमी आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये पुढच्या 48 तासामध्ये फारसा पाऊस होणार नाही असं पुणे वेधशाळेनं सांगितलेलं आहे, कारण तो कमी दाबाचा पट्टा कमी झाला आहे. पण अर्थात मुंबईकरांसाठी मात्र थोडीशी अडचणीची बाब आहे. आत्ता एकतानगरमधलं दृश्य जर म्हणशील तर हे आहे. पूर्ण अलर्ट मोडवरती प्रशासन असलं तरी स्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे आणि लोक आपल्या नित्याच्या कामासाठी आता बाहेर पडायला लागलेले आहेत. काळजी नाही आहे पुण्यामध्ये काही. विनोद, अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुण्यात काळजी नाही आहे आणि मुंबई आणि आसपासच्या MMR रिजनमध्ये परिस्थिती चिंताजनक असताना आणि पूरसदृश परिस्थिती असताना, राज्यभरात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत असताना पुण्यात मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कदाचित या पावसाळ्यातला हा एक शेवटचा स्पेल असावा मोठ्या पावसाचा आणि यानंतर सणासुदीला सुरुवात होते. त्यामुळे पुणेकर आता सज्ज झालेले आहेत पुढच्या सणासुदीसाठी. पुढची बातमी सिंधुदुर्गातून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 दिवस मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. गड नदी आणि वाघोटन नदीनं इशारा पातळी ओलांडली होती. आता मात्र सर्व नद्यांची पातळी कमी झाली आहे, त्यामुळे पावसामुळे नुकसान काही प्रमाणात कमी झालेलं आहे. कुडाळ, मालवण, वेंगुर्ला या ठिकाणी बरीच हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं. जिल्ह्यात शेतीसुद्धा पाण्याखाली गेली होती आणि खरीप पिकाचं जे नुकसान झालं ते मात्र 100% पेरण्या इथल्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस मुसळधार असा पाऊस पडलेला आपण पाहिला होता. ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. मी ज्या ठिकाणी आहे उमरमाळा त्या ठिकाणची मी ही शेती दाखवतो. ही जी शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. मात्र बरंचसं जे क्षेत्र जे आहे ते कुठेतरी बाधित झालेलं पाहिलं होतं आपण. जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळला असून गड नदी आणि वाघोटन नदीची इशारा पातळी ओलांडली होती. आता मात्र सर्व नद्यांची पातळी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते. पावसामुळे नुकसानीबाबत बोलायचं झालं तर बरीच हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. काही शेती पाण्याखाली गेली. खरीप पिकांचे जास्त प्रमाणात हेक्टर क्षेत्र जे गेलं आहे याबाबत बोलायचं झालं तर 100%
पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच यामध्ये भात पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जातं या ठिकाणी, त्यामुळे ते भात पिकाची जास्त प्रमाणात नुकसानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसात सर्वाधिक नुकसानीचे भाग याबाबत जर जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे यांना विचारलं असता आपण 2 दिवसात हा नुकसानीचा अहवाल दिला जाईल या संदर्भात त्यांनी मात्र तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांची सर्वांची तातडीची आज बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसानी झालेली आहे त्या त्या ठिकाणी नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. नद्यांची स्थिती आज जर पाहायला गेली तर पूर्णपणे नद्यांची पातळी आहे ती कमी झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग इथलं जे तिलारी धरण आहे ते तिलारी धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मात्र जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर मात्र धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे आणि आपण ज्या ठिकाणी ही जी शेती पाहतोय आज मात्र पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतल्यामुळे इथलं पाणी कमी झालेलं आहे. त्यामुळे आता ही शेती पूर्णपणे दिसत आहे. ही शेती जी होती ती कुठेतरी पाण्याखाली गेलेली पाहायला होती. मात्र या संदर्भात ज्या जिल्हा कृषी अधीक्षक आहेत, ज्या भाग्यश्री नाईक नवरे ज्या आहेत त्यांच्याशी आज आपण संपर्क साधला होता. या संदर्भात जिल्ह्यात एकूण किती क्षेत्र बाधित झालं आणि किती नुकसानी झाली याचा पंचनामा उद्यापासून सुरू होणार आहे आणि याचा अहवाल उद्या मात्र कृषी अधीक्षक देणार आहेत. कॅमेरा पर्सन किशोर सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, उमरमाळा, सिंधुदुर्ग. तर इकडे हिंगोली जिल्ह्यात 3 दिवस झालेल्या पावसामुळे सर्वाधिक शेती पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरलंय. 30 महसूल मंडळांपैकी 24 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कालपासून हिंगोली जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे. मात्र अजूनही शेतात पाणी साचलंय आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी. जिल्ह्यामध्ये 16, 17 आणि 18 या 3 दिवस झालेल्या पावसामुळे जे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत त्या नद्या तोडुंब भरून वाहू लागल्या. हिंगोली जिल्ह्यातील जी कयाधू नदी आहे त्या नदीने जे आहे ते रौद्ररूप धारण केलं होतं. तर सिद्धेश्वर धरणाच्या खालच्या बाजूला असलेली पूर्णा नदी, त्याचबरोबर विसापूर धरणावर असलेली पैनगंगा नदी या नदीने देखील रौद्ररूप धारण केलं होतं आणि या नद्यांचं पाणी जे आहे ते संपूर्ण शेतामध्ये शिरलं होतं. आपण बघू शकता हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने विश्रांती दिलेली आहे. मात्र तरीसुद्धा शेतांमध्ये जे आहे ते पाणी साचलेलंच आपल्याला दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील जे पिकं आहेत जसे की सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग, उडीद असे पिकं, खरीपाचे पिकं ह्यामुळे नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घेतलं जातं. या हळद पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हिंगोली आणि शेनगाव या तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे. या गावामध्ये जवळपास या 5 तालुक्यांमध्ये जवळपास 36 गावं जे आहेत ते या पावसामुळे बाधित झालेली आहेत. तर जे 58,517 जे आहे ते शेतकरी यामध्ये बाधित झालेले आहेत. तर शेती पिकांचं एकूण 56,800 इतकं शेती पिकांचं हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशी प्रशासनाकडून आकडेवारी देण्यात आलेली आहे. तर या पावसामुळे जे आहे ते 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. पाण्यात वाहून हे शेतकरी जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याचबरोबर जे पशुधन आहे पशुधनाचा देखील यामध्ये जीव गेलेला आहे. जवळपास 34 जनावरे ते या पावसाच्या पाण्यामुळे दगावलेली आहेत अशी आकडेवारी जी आहे ते काल प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे. एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या शेती पिकांची जे आहे ते पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली. हिंगोलीनंतर धाराशिवमध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहूया. धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसानं चांगली हजेरी लावली असून आतापर्यंत सरासरीच्या तब्बल 120% पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस धाराशिवमध्ये पडला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील वाशी आणि लोहारा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 8 पैकी 7 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 100% अधिकचा पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे मुबलक प्रमाणात भरले असून धरणं आणि प्रकल्पही पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करत आहेत. तेरणा, निम्न तेरणा आणि बोरी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत तर सीना कोळेगाव प्रकल्प 95%वर पोहोचलाय. काय स्थिती आहे आपण पाहूयात. बातमी कल्याणमधून आहे. कल्याणमधील उल्हास आणि काळू नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचं पाणी आसपासच्या परिसरात शिरलंय. KDMCच्या मोहिली जलशुद्धीकरण प्रकल्पसुद्धा पाण्याखाली गेलाय. यामुळे पाणी पुरवठा करणारे सक्शन पंप्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे कल्याण आणि टिटवाळा या भागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीत पाण्याचा जोर वाढला आहे आणि कल्याण खाडीत पाण्याचा
पाण्याची पातळी वाढल्यामुळे याचा फटका आजूबाजूच्या परिसराला बसला आहे। सध्या कल्याण एपीएमसी मार्केट ही परिस्थिती आहे। संपूर्ण परिसर जलमय झाला आहे। दुकाने सुरू आहे आणि ग्राहकांकडून खरेदी देखील केली जाते। मात्र गुडघ्यापर्यंत पाणी या परिसरात साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। एपीएमसी प्रशासन या संदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाही, त्यामुळे नागरिकांना आज हा त्रास सहन करावा लागत आहे। कल्याण खाडीची पाण्याची पातळी वाढली आहे आणि या पाण्यामुळे आता एपीएमसी मार्केट देखील जलमय झाला आहे। सध्या नागरिकांकडून याबाबत संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन दीपक मोरेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। तर तिकडे अमरावतीच्या शेंदूरजना धनवडी जवळ नियंत्रण सुटल्यानं रिक्षा नाल्यात उलटली। अपघातात रिक्षातील 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। हे दृश्य आपण पाहतोय। अमरावतीच्या शेंदूरजना परिसरात रिक्षा अपघात झाला, यामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत। या जखमींना आता अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।